नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. कशा आहात? मस्तच असताना आशा करते. तर काल होतं 15 ऑगस्ट. तर मी काल 15 ऑगस्टच्या तुम्हाला शुभेच्छा नाही दिल्या आणि खूप राष्ट्रपतीच्या शुभेच्छा नाही दिल्या, कारण लक्षातच नाही. खूप धावपळ झाली, रुद्राला ॲडमिट केलं. सगळीच आजारी असताना थोडंसं आजारच टेन्शन आणि त्याच्यात रुद्राला ॲडमिट केलं, त्याचं वेगळंच टेन्शन. त्यामुळे लक्षातच नाही मला सर्वांना शुभेच्छा द्यायची. पण मला समजून घ्या आहे घरात, कारण मी काल विसरले. घरात रुद्राला सलाईन लावली आणि आता रुद्राची होत नाही. तर तुमची माफी मागते. आहे सॉरी सगळ्यांना, रेली सॉरी. काल शुभेच्छा दिल्या नाही त्याबद्दल माफी असावी. रुद्रा झोपला कारण डोळे इंजेक्शन वगैरे दिलं. तर रुद्राला खूप असे प्रश्न पडले, कारण आपण त्याला कमरेत इंजेक्शन दिलं. तर कमरेत इंजेक्शन दिल्यामुळे तो विचारतो, आता इथं वर सलाईन लावली त्याच्यावरतून जर येते तर मी कमरेत का बनवून दिलं. तर आता त्याला काहीतरी कारण सांगितलं, कारण तो इंजेक्शन घेताना समोर हातात इंजेक्शन घेताना रडत नाही, पण तो मांडीत इंजेक्शन घेताना खूप रडतो. आणि त्याला क्वेश्चन पडला आहे, वरून जर हातातून सलाईन सोडली तर ते कुठं जाते, आणि हा इंजेक्शन कमरात देते तर ते कुठं जाते, आणि ते कशासाठी. असंच लहान मुलांना खूप छोट्या छोट्या गोष्टीचा प्रश्न करत असताना आपल्याला ते काही कळणं थोडंफार तर द्यावाचं लागतं. तसं मी आज रुद्राला थोडंसं समजून सांगितलं आणि दिलं. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला बी माहीत नाही ते कसं जातं, काय जातं. फक्त एवढंच माहिती की ते पूर्ण शरीरात जाते. आणि त्याला आणि दुसरा एक क्वेश्चन पडला की दीदीचंही दुखत आहे. मग दीदीला का नाही लावली सलाईन, कारण दीदीचं एवढं रळ नाही आहे. दीदीचा ताप कवर झालेला आहे, फक्त तिचं थोडंसं अशक्तपणा आला आहे तिला. तर त्याचा ताप वगैरे तिचा कवर झाला. पण तसं याचा ताप वगैरे कवर होत नव्हतं, म्हणून त्याला सलाईन मारायची वेळ आली. आणि व्हायरल इन्फेक्शन आत्ता सध्या चालू, त्यामुळं थोडंसं लहान लहानला जपत, कारण गर्दीच्या ठिकाणी आणि बाहेरचं थोडं खाण्यास टाळा असं मला तरी वाटतं. कारण आपण आपल्या मुलांचा लाड पुरवण्यासाठी, हट्ट पुरवण्यासाठी बाहेरचे बी आम्ही बाहेर घालू शकतो आणि घालतोच, कारण आपला लाडके असतात. पण ते नंतर खूप महागात पडतं. आता तुम्ही बघतच असेल, आणि मी माझ्या स्वतःचं उदाहरण देते, कारण त्यांनी जी गोष्ट मागितली ती गोष्ट आम्ही देत असतो. कारण आज आमच्या डोक्यात असतं की बाबा आपल्या टायमाला मिळतात भेटत, तर आपल्याला जे भेटलं नाही ते आपल्या मुलांना